तर जी हा रामराम भाई साऱ्याने आज आम्ही आलेलो आहे आपला फर्स्ट व्लॉगमध्ये तुमचं सरचे स्वागत आहे मित्रांनो। आज तुम्हाला मी एक खतरनाक वस्तू दाखवणार आहे, म्हणजेच प्राचीन काळातील आमचे गवताळा अभयारण्यामध्ये आम्ही आलेले बघू शकता। इथे खूप म्हणजे ते हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये पाहायला भेटतात। या ठिकाणी खूप सगळी जागा वाळलेली, तिथं आम्ही पावसाळ्यामध्ये गेलतो, ते दृश्य इथे बघायला मिळणार नाही तुम्हाला। कारण की पण मग आता आम्ही सध्या काही फॉरेस्टवाले लोक आले ते म्हणे की तर काही अशा वस्तू आहे म्हणे अजून प्राचीन काळातला की ते आहे म्हणे, पण मग सध्या इथं तर काही आम्हाला काही दिसत नाही। मित्रांनो बघू शकता, तुम्हाला तर माहीत आहे स्टंट घेणं आपलं काम आहे आणि आपल्या सांगते योगेश मोरे नाही तर राजूभाई ढेपले असतातच, पण आज कोण नाही, मी एकला आलेलो, माझा छोटू आलेला एक मित्र बघू शकता। मित्रांनो आम्ही आता त्या प्राचीन वस्तीमध्ये चाललेलो मित्रांनो, बघू शकता। कुठे आहे ती, कुठे बघितलेली बघू शकता। आता मित्रांनो आता असं झालेलं आहे की आम्हाला त्या ठिकाणी जायचं, तिथे खाली मोठा नाला आहे आणि तुम्हाला तर माहिती नाला असो का चट्टान असो का नाला हमको चढ़ना है वहाँ देख सकते इधर पूरा आपलं करूँगा थोडं पूरा जंगल सुकलेलं आहे मित्रांनो, बघू शकते इथं। आणि आता आपला खाली उतरायचं मित्रांनो, चलो उतर खाली उतरा मित्रांनो। स्टंटचं काम आपल्याला कर दमन बघू शकता मित्रांनो। शेवटी आम्ही आलेलो आहे, बघू शकते इथं आम्ही इथं आलेलो आहे, बघू शकता। इथं आलेलो आहे त्या तिथं तुम्हाला माहित आहे की इथं जर तो माणूस येतो इथं, याची हिंमत कोणाची होत नाही, कारण की इथं खूप पाणी भरलेलं असतं। असं म्हणतात की आता इथं थोडा पुढं गेल्यावर एक पाणीचं आहे थोडंफार, तिथं जानवर पाणी आलं तर आम्ही तिकडे जाणार नाही, कारण की तिकडे जवळच थोडी अडचण आहे तिथं। तुम्हाला तर सांगते, तुम्हाला तर माहीतच असेल, मग पाणी असेल तर मग इथला गवताळा अभयारण्यामध्ये काय असतं, त्याच्यामुळे आम्ही इथला मोठा आमच्या जीवासंग खेळू शकत नाही मित्रांनो। तुमच्यासाठी ब्लॉग बनवणे म्हणजे आमच्यासाठीच हे मोठं आहे, बघू शकतो मित्रांनो। आणि इकडं जवळपास तर कोणी आहे नाही, हायवेलाच असणार, आता ही जवळपास तर कोणी आहे बी नाही। चला मग आता तुम्हाला मी ती वस्तू दाखवणार, तुझ्यासाठी व्लॉग बनवायला आला, चला। कुठे इथं लांब आलेलो आहे आम्ही मित्रांनो, बघू शकता। तेव्हा त्या तिथं जाळी बघ, ती जाळी तुमका बघू शकता मित्रांनो। थांब थांब हेच राहाय तिथं, बघू शकता मित्रांनो। काहीतरी आहे आपल्या, जाऊन बघ बघ दमान जा। हाँ बहुत डर गया मैं, उधर से कुछ ना होगा, जा उधर से देखते कुछ तो गड़बड़ी यहाँ पर, देख सकते हमारा तो बहुत दिल घबरा है। बहुत बड़ा सांप है भैया, और मेरा बहुत देख सकते असली में तो किंग कोबरा है, देख सकते किंग कोबरा। जाली दिख रही है क्या आपको पीछे, ये जाली, इसमें किंग कोबरा है दोस्तों। हम बहुत डर चुके, हम थोड़ी दूरी 500 फीट पर खड़े उसके, देख सकते इधर। जाओ वो निकालना, वो निकाल, वो निकाल, पत्थर फेंक पहले। घुस गया क्या भैया, इधर देख सकते। चलो निकाला गया तूने, निकाल निकाल वो निकालना, अरे वो निकालना रे, निकाल, हाँ काढ़ो। जिसके क्या है देख सकते इसमें दोस्तों, हम इधर अपनी इतना स्टंट करके आए इस वस्तु के लिए, वो वस्तु आपको दिखाऊंगा क्या खतरनाक है, क्या क्या मिला हमें स्टंट करके। आखिरी में देख सकते हैं यहाँ पर उस रास्ते में ये बॉटल थी, और कोई भी इंसान इस वस्तु को डर रहा था, क्योंकि ये उसमें अटकी थी ना, वो हिल रही थी हवा से, और लोगों को लग रहा था ना वो बहुत जुने जमाने की बॉटल है। इसलिए बोल रहा हूँ कि किसी भी बात पर जल्दी भरोसा करने का नहीं, क्योंकि बॉटल के लिए हम अपनी जान देखो, और उस बॉटल को गुंडाला था एक सांप ने, और सांप क्या करता अपन को मालूम है तुम, वो चला गया बेचारा, उसकी खोड़ी लेंगे तभी करेगा।
धन्यवाद. तर फिर मित्रांनो, दुसऱ्या व्लॉग्ससाठी तयार राहा आणि अशाच व्लॉग्स पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि फॉलो म्हणजे सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करणं झाल्यावर इंस्टाग्रामला जाऊन अक्षय07 आणि योगेश 0508 यूट्यूबला पण 0508 100508 टाकून सबस्क्राईब करून टाका मित्र, कारण की तो पण आपला भाऊ आणि त्याचं चॅनल ग्रो आला पाहिजे. आणि आपला चॅनल झाल्याशिवाय व्हिडिओ बंद करत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. आणि दुसऱ्या व्लॉगसाठी तयार. जय हिंद, जय महाराष्ट्र.